राज्यातल्या इतरही काही महत्त्वाच्या बातम्या पण थोडक्यात। कोल्हापुरातल्या टोल विरोधात आता पुन्हा एकदा आंदोलन जे आहे ते पेटलेलं आहे। टोल विरोधी कृती समितीचे 6 कार्यकर्ते आजपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत। या आंदोलनाची दखल न घेतल्यास जिल्ह्यामधली कार्यालये बंद पाडण्याचा इशारा दिला गेला। राज्यातील जवळपास 2,23,000 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आजपासून बेमुदत संपावर गेलेत। अंगणवाडी सेविकांना मानधन ऐवजी वेतन देण्यात यावं, त्याचबरोबर निवृत्तीनंतर पेन्शन दिलं जावं अशी मागणी अंगणवाडी सेविका सभेच्या वतीने केली गेली। कोल्हापुरात गेले 2 गळीत हंगाम बंद असलेल्या दौलत शेतकरी साखर कारखाना सुरू करण्याच्या मागणीने जोर धरलेला आहे। कारखाना बंद पडल्याने कामगारांचा 48 महिन्यांचा पगार आणि शेतकऱ्यांची कित्येक महिन्यांची ऊस बिलं थकीत आहेत। चेअरमन गोपाळराव पाटील यांनाच कारखाना सुरू करण्यात रस नसल्याचा दौलत कारखाना बचाव समितीचा आरोप आहे। कारखाना सुरूच होऊ नये म्हणून कारखान्याचं प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप सुद्धा आता केला जातो। कोल्हापूरमधल्या ऐतिहासिक शाहू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्यात येणार आहे। 27 एकर जागेवर स्मारकाचा आराखडा जो आहे तो आता तयार केला गेलाय, निश्चित केला गेलाय। पण ही जागा वस्त्रोद्योग महामंडळाकडून ताब्यात घेण्यासाठीची कोणतीही प्रक्रिया जी आहे ती मात्र सुरू झाली नाहीये आणि म्हणूनच सरकारचं काम रेंगाळणार का याबाबत आता कोल्हापूरमध्ये चर्चा सुरू आहे।